नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म PWवर मी स्वप्नील राठोड आपले स्वागत करतो आणि त्यामध्ये आपल्या MPSC कॅटेगरी MPSC वालामध्ये तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षा याची उत्तरे लिखण्याची मूलभूत बाबी। विद्यार्थी मित्रांनो, 2025चा जो राज्यसेवेचा न्यू एक्झाम पॅटर्न तसा तर तो 2023 मध्येच डिक्लेअर करण्यात आला होता, पण त्याची अंमलबजावणी मात्र 2025 मध्ये होत आहे। आणि 2025 मध्ये जे विद्यार्थी पहिल्यांदा म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असतील आणि ज्यांनी भविष्यामध्ये राज्यसेवा हीच टार्गेट ठेवली असेल आणि खास करून विशेषतः ते विद्यार्थी जे फायनल इयरमध्ये आहे आणि त्यांना त्यांचा पहिलाच अटेम्प्ट पुढच्या वर्षी 2025 मध्ये राज्यसेवेच्या न्यू एक्झाम पॅटर्नमुळे घ्यायचा आहे आणि सोबतच 2024ची ही राज्यसेवेची शेवटची MCQ बेस म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न उत्तरावर आधारित असणारी परीक्षा हा शेवटचा प्रयत्न असेल। अनेक विद्यार्थी 2024च्या राज्यसेवा पेपरनंतर कन्वर्ट करतील स्वतःला 2025 मध्ये। अशा फायनल इयरमधल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आणि जे विद्यार्थी 2024चा राज्यसेवेचा पॅटर्न दिल्यानंतर 2025 मध्ये सुद्धा अटेम्प्ट करतील, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठं चॅलेंज जे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे उत्तरे लिखाण पद्धती। की 2025ची जी राज्यसेवा परीक्षा आहे आणि या राज्यसेवा परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो 9 पेपर्स आहे, 9 पेपर्स GSचे, ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी हे सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे। क्वालिफाईंग आहे, मान्य करतो, परंतु डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की GS1, GS2, GS3 आणि GS4 हे 4 GSचे पेपर, सोबत तुमचा वैकल्पिक सब्जेक्ट म्हणजे ऑप्शनल, या ऑप्शनलचे 2 पेपर म्हणजे टोटल झाले 6 पेपर, एसेचा 1 पेपर, 7 पेपर आणि इंग्रजी मराठी क्वालिफाईंग 9 पेपर। हे सगळे 9 पेपर, या 9 पेपर्सचे GSचे आन्सर कसे लिहायचे हा सर्वात मोठा चॅलेंज विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेला आहे। परंतु डोंट वरी, काळजी करण्याची काहीही गरज नाही। या सगळ्याचं सोल्युशन आपल्या फिजिक्सवाल्यावर मी स्वप्नील राठोड आपल्यासोबत शेअर करणार आणि एवढी गॅरंटी तुम्हाला नक्की घेणार की जर विद्यार्थी मित्रांनो मी आता समोर जे 20 ते 25 मिनिटात आपल्यासमोर शेअर करणार की 2025च्या एक्झाम पॅटर्नसाठी GSच्या सर्व पेपरमध्ये आणि एसेमध्ये आणि ऑप्शनल पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस कशी करावी लागेल, त्यासाठी सोर्सेस कोणते उपलब्ध राहतील आणि एक्झाममध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा जो कीवर्ड आहे, मुख्य मुद्दा आहे, त्यांना आन्सरमध्ये, इंट्रोडक्शनमध्ये, बॉडीमध्ये आणि कन्क्लुजनमध्ये कसं पुटअप करायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा की 2025 पासून राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेची तयारी आणि विद्यार्थ्यांना सर्वात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे आन्सर डिस्क्रिप्टिव्ह लिहिणे। कारण काय, आपल्याला 2013 पासून, साधारणतः 2013 पासून जो राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षा दोन्ही आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा, या परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न होता तो प्री असो की मुख्य असो, म्हणजे पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा असो, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो केवळ ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहायचे, म्हणजे एक प्रश्न आणि त्याला स्वतः आयोगाने दिलेले 4 पर्याय, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला आन्सर शीटवर तो ब्लॅक सर्कल किंवा डार्क सर्कल करायचा होता काळ्या बॉल पॉईंट पेननी। पण आता अचानक एक सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे आता सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून दाखवाव्या लागेल, लिहून। आणि मग चॅलेंज म्हणजे कोणता आहे की उत्तर लिहिण्यामधून केवळ तुमचे ज्ञान मोजण्यात येणार नाही, तर तुमची आकलन क्षमता म्हणजे तुमची ॲनालिटिकल ॲबिलिटी, तुमचं कॉम्प्रिहेन्सिव्ह। जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, कोणताही प्रश्न विचारला जर तुम्हाला की भारत हा दारिद्र्याच्या बाबतीत अजूनही संख्येनुसार जगातल्या पहिल्या 3 क्रमांकाच्या देशामध्ये येतो, यावर तुमचे मत मांडा। म्हणजे त्यांना तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आपल्या देशाबद्दल, आपल्या देश एकीकडे GDP नुसार 5व्या नंबरवर आपला देश आहे, श्रीमंतीमध्ये 5व्या नंबरवर देश आहे GDP म्हणजे पैशाच्या बाबतीत, परंतु दुसरीकडे दारिद्र्याची रेषा अजूनही संपेना आणि दारिद्र्यामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे, यावर तुमचे मत मांडा। आता इथे मत मांडण्यासाठी तुम्हाला फार महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता त्यात तुमचं केवळ इकॉनॉमिक्सचं किंवा जनरल नॉलेजचं केवळ नॉलेज चेक करण्यात येणार नाही, तर यामध्ये तुमची आकलन क्षमता की त्या दारिद्र्य या विषयाला तुम्ही टॉप टू बॉटम अभ्यास केलेला आहे की नाही, तुम्हाला दारिद्र्याच्या सर्व संकल्पना माहीत आहे किंवा नाही, आणि या सर्व संकल्पना आणि त्याच्या संबंधित आकडेवारी तुम्ही योग्य सुटसुटीत पद्धतीने त्या मोजक्याच 200 किंवा 250 शब्दात तुम्ही मांडू शकता का, हे चॅलेंज आहे। अनेक विद्यार्थ्यांना नॉलेज माहीत असतं, अनेक विद्यार्थ्यांना लक्ष्मीकांत सरांच्या पॉलिटीचं पुस्तक पूर्ण तोंडीपाठ असतं, त्यांना इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट त्यांना तोंडपाठ असतात, हिस्ट्री आणि जॉग्राफीचे सुद्धा त्यांना लांब लचक कन्सेप्ट त्यांना तोंडीपाठ असतात। परंतु चॅलेंज हे नाही आहे की केवळ तुम्हाला नॉलेज आहे,
चॅलेंज हे आहे की तुमच्या नॉलेजमधले फॅक्ट्स आणि कन्सेप्ट तुम्ही सुटसुटीत पद्धतीने इंट्रोडक्शन, त्यानंतर बॉडी आणि त्यानंतर निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन या योग्य पद्धतीने मांडू शकता का, हीच तुमची आकलन क्षमता आहे. आणि एवढंच नाही, तुमची संवाद क्षमता. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ॲन्सर लिहिणार आणि तुमचा आन्सर जेव्हा एक्झामिनर चेक करणार, तेव्हा तो केवळ तुमचे पेपर चेक करत नाही आहे, तर लिटरली म्हणजे एका प्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत संवाद करत आहे की सर, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला होता की भारतामध्ये अजूनही बरीच लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असते, यावर तुमचे मत मांडा. तर तुम्ही जे मत मांडत आहे म्हणजे तुम्ही त्या एक्झामिनरसोबत लिटरली बोलत आहे, फक्त कशामधून? तुमच्या आन्सरच्या माध्यमातून. आणि त्यामुळे तुमची संवाद क्षमता, आकलन क्षमता यांचंसुद्धा टेस्टिंग होणार आहे तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णनात्मक आकृतीबंध म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी सर्वात महत्त्वाचं काय? वेळ न गमावता आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याला सुरुवात करू की विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. पण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जर आर्ट आहे, आर्ट, आणि या आर्टचं जर तुम्हाला आर्टिस्ट बनायचं आहे, आर्टिस्ट, तर त्यासमोर तुम्हाला काय करावं लागेल? सिंपल आहे. मी ज्या गोष्टी आता तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे, या सेशनला किंवा या गोष्टींना आपल्या लाईफ टाईम जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत यांना आपल्या जीवनाचा डेलीचा भाग बनवा. त्यामध्ये पहिला जो आहे की जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा तुम्हाला सिलॅबस तंतोतंत माहीत असला पाहिजे. अनेक विद्यार्थी खूप जोशमध्ये असतात की मला 2025ची राज्यसेवा परीक्षा याला सामोरे जाऊन डेप्युटी कलेक्टर, DC, DYSP किंवा असिस्टंट सेल टॅक्स कमिशनर आणि शिक्षणाधिकारी अशा मोठमोठ्या पद मला ग्रहण करायचे आहे. हे पद वगैरे ग्रहण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने लहान लहान गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 90% विद्यार्थी जी चुकी करतात की त्यांना स्वतःचा सिलेबस माहीत नसतो. त्यांना खरोखर स्वतःचा सिलेबस माहीत नसतो. आपल्याला GS पेपर 1मध्ये कोणकोणती महत्त्वाची मुद्दे आहे आणि त्यामध्ये कोणकोणती उपघटक आहे. GS 2ला आपण केवळ पॉलिटी म्हणून सोडून देतो, पण इंडियन पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन असं GS 2चं पूर्ण नाव आहे पेपरचं. GS पेपर 3मध्ये तुम्हाला नेमकं काय येतं, GS 4मध्ये इथिक्स अँड इंटिग्रिटीमध्ये नेमके कोणकोणते टप्पे आहे, कोणकोणते टॉपिक आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. एक विद्यार्थी म्हणून जर तुम्हाला कोणीही कोणत्याही क्षणी तुमच्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस विचारला, तो तुम्हाला तंतोतंत सांगता आला पाहिजे. या एक्झाम पॅटर्नचा म्हणजे सिलेबसचा अभ्यास केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये काय करणं आहे, कोणतंही एक नामांकित वृत्तपत्र वाचा. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑनेस्टली इमानदारीने गोष्ट सांगतो की 2025चा जो राज्यसेवेचा पॅटर्न आहे तो सरळ UPSCला कॉपी करण्यात आलेला आहे. आणि कधी वेळ भेटलं तर दिल्लीच्या राजेंद्र नगर किंवा मुखर्जी नगरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला सकाळ, संध्याकाळ, दुपार कोणत्याही टाईमला हे सगळे विद्यार्थी न्यूजपेपर वाचताना दिसतील म्हणजे दिसतील. कारण त्यांना माहीत आहे UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, की जो विद्यार्थी वृत्तपत्र वाचत नाही त्याला UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची आणि आता राज्यसेवेच्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करताच येत नाही. तुमचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जबरदस्त जो सोर्स असेल अभ्यासाचा, जिथून तुम्ही जास्तीत जास्त नॉलेज आणि नोट्स तयार करणार, ते म्हणजे कोणतंही एक नामांकित वृत्तपत्र. मग त्यामध्ये तुम्ही लोकसत्ता वाचू शकता, जे फारच जास्त प्रसिद्ध आहे. कारण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरची ती मराठी आवृत्ती असते लोकसत्ता. तर जे तुम्हाला इंडियन एक्सप्रेसमध्ये इंग्लिशमध्ये पाहायला भेटतं तेच तुम्हाला लोकसत्तेमध्ये मराठीमध्ये पाहायला भेटतं, इन्क्लुडिंग संपादकीय. तर या वृत्तपत्रामध्ये संपादकीय सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. कारण संपादकीयमध्ये जगातले नामांकित आणि भारतातले सुद्धा नामांकित मोठमोठे जे लेखक आहे, राजकीय तज्ज्ञ आहे, राजकीय विश्लेषक आहे किंवा आर्थिक तज्ज्ञ आहे, अर्थतज्ज्ञ, ही सगळी मंडळी या संपादकीयमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या ज्वलंत विषयावर आपले मत मांडत असतात. आणि ही मते तुमच्या एक्झाममध्ये रेडीमेड ॲन्सर म्हणून तुम्हाला तयार होतात. रेडीमेड ॲन्सर. संपादकीयचा पहिला फायदा हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा तुम्ही संपादकीय वाचता तुमची रीडिंग ॲबिलिटी वाढत जाते, तुमची वाचण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढत जाते. त्या संपादकीयाला पाहताना त्या लेखकाने सुरुवात कशी केली यावरून तुम्हाला हे पण कळतं की परीक्षेला उत्तर लिहिताना मला इंट्रोडक्शन कसं लिहायचं, माझ्या प्रश्नाचं उत्तर हे किती शब्दांनी आणि कोणत्या शब्दांनी सुरू करायचं, याचीसुद्धा आयडिया तुम्हाला त्या संपादकीयमधूनच येते. आणि संपादकीय लिहिताना जो लेखक असतो त्या लेखकाने जी मेन बॉडी आहे, म्हणजे मेन बॉडीमध्ये त्यांनी भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ या तिघांना अनुसरून कोणकोणते फॅक्ट्स ठेवले, ते कोणत्या पद्धतीने मांडले, किती सुटसुटीत मांडले, आणि हे मांडताना त्यांनी एखाद्या पिक्चरचा डायलॉगचा वापर केला का, किंवा त्यांनी एखाद्या महान व्यक्तीच्या कोटेशन किंवा कोट्सचा वापर केला का,
या सगळ्याची तुम्हाला माहिती संपादकीयमधून भेटतं. आणि ज्या प्रकारे तो संपादकीय लिहिणारा अर्थतज्ञ किंवा राजकीय विश्लेषक किंवा एखादा हुशार तज्ज्ञ तो नाही का ज्या प्रकारे त्याच्या संपादकीय किंवा लेखाचा एंड करतो, म्हणजे त्याला कन्क्लुजन लिहितो, ते कन्क्लुजन त्यांनी कोणत्या प्रकारे लिहिलं तर रेडीमेड ॲन्सर लिहिण्याची जी तुमची कॅपॅसिटी आहे ना किंवा तुमची जी समज आहे ती तुम्हाला संपादकीयमधून भेटते. म्हणून मी पुन्हा विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला एक प्रकारची वॉर्निंग देऊ इच्छितो, वॉर्निंग. कारण हार्श वर्ड नाही, की जो विद्यार्थी वृत्तपत्र वाचू शकत नाही किंवा ज्या विद्यार्थ्याला वृत्तपत्र वाचताच येत नाही तो विद्यार्थी एक्झामची 2025च्या एक्झामची तयारी करूच शकत नाही. त्याला वृत्तपत्र वाचणं आवश्यक आहे. तुम्हाला मार्केटमध्ये वृत्तपत्राचे सिनॉप्सिस करून काही मॅगझिन पण भेटतील, पण तो सरळ सरळ तुमच्यासोबत केलेला धोका आहे, छलावा आहे, हे लक्षात घ्या. स्वतः वृत्तपत्र वाचणं, संपादकीय वाचणं, त्या संपादकीयमधला मेन मुद्दा काढणं, स्वतःच्या नोट्स तयार करणं आणि संपादकीयची इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन त्याच प्रकारे आपल्याला एक्झामसाठी इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन तयार करायचं आहे. हे जर तुम्ही स्वतः केलं तर पहिला एखादी महिना तुम्हाला प्रॉब्लेम जाईल, थोडा त्रास होईल, पण त्यानंतर जशी तुमची त्यांच्यावर कमांड आली त्यानंतर तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला या आन्सर रायटिंग आणि सुरेख आन्सर रायटिंग ज्याला 10 पैकी 6, 7, 8 असे मार्क मिळवण्यापासून तुम्हाला जगाची कोणती ताकद थांबू शकणार नाही. त्यासाठी तुमचं जे नॉलेज कलेक्शन करणं आहे आन्सर लिहिण्यासाठी त्याचा पहिला टप्पा आहे कोणतेही नामांकित वृत्तपत्र वाचा, इंग्लिश आणि मराठी दोन्हीपैकी कोणतंही एक. आणि हे वृत्तपत्र वाचताना विद्यार्थी मित्रांनो इथे जी टीप आहे, राजकीय आणि गुन्हेगारी बातम्या टाळाव्या. ठीक आहे, राजकीय आणि गुन्हेगारी बातम्या टाळाव्या, कारण राजकीय बातम्या ह्या इमोशनल असतात, इमोशनल. आणि या राजकीय बातम्या असल्यामुळे आपल्या GS पेपर 2 किंवा GS पेपर 3च्या संबंधितच असतील असं याची काहीही गॅरंटी नाही, हे तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात महत्त्वाची. आणि त्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी बातम्या ह्या तर प्युअर टाईमपास असतात, प्युअर टाईमपास गुन्हेगारी बातम्या, की कोणी कोणाला चाकू मारला, कोणी कोणाला कुठे काय केलं आणि कोणाला जेलमध्ये टाकलं याचं आपलं काही घेणदेण नाही. विद्यार्थी एवढा स्पेसिफिक असला पाहिजे की त्याला, मी सुरुवातीलाच म्हटलं की त्याला आपला सिलेबस तंतोतंत माहीत असला पाहिजे. सिलेबसमध्ये जर तो पॉईंट आहे आणि तो पॉईंट जर आपल्या न्यूजमध्ये आहे तर तो आपल्या कामीचा आहे. अदरवाईज ती राजकीय न्यूज असो की गुन्हेगारी न्यूज असो, जर ती न्यूज दूरपर्यंत आपल्या सिलेबससोबत मॅचअप करत नाही तर त्याला सरळ सरळ बाजूला करा, जास्तीत जास्त टाईमपास बाहेर काढा. कारण तुम्हाला सांगतो, आयोगाची तयारी करताना एक फॉर्म्युला असतो विद्यार्थी मित्रांनो, गार्बेज इन आणि गार्बेज आउट. हा एक फॉर्म्युला आहे, गार्बेज इन आणि गार्बेज आउट, की तुम्ही कोणतंही पुस्तक वाचाल, कोणतंही वृत्तपत्र वाचाल तर यामध्ये तुमच्याजवळ भरपूरसं मटेरियल असणार, भरपूर. तुम्ही कंटाळून जासाल की काय वाचावं आणि काय नाही. इथेच तुमची अग्निपरीक्षा आहे. गार्बेज इन म्हणजे जे आवश्यक आहे ते जवळ ठेवा आणि जो उरलेला कचरा आहे गार्बेज तो आउट करा, तो आउट करा. हेच तुम्हाला वृत्तपत्राच्या बाबतीत करायचं आहे. संपादकीय वाचायच्या आणि काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायच्या, पण बाकी प्युअर टू प्युअर राजकीय न्यूज की या पक्षाला एवढे तिकीट आहे, या पक्षाची इथे सभा आहे, या पक्षाने अशी घोषणा केलेली आहे, याचं आपल्याशी काही घेणं देणं नाही. त्यानंतर सर्वच्या सर्व NCERT वाचू नका विद्यार्थी मित्रांनो, ही माझी नम्र विनंती आहे. NCERT वाचताना त्याच NCERT वाचा ज्या तुमच्या सिलेबसशी संबंधित आहे. जसं सायन्सच्या NCERT तुम्हाला पूर्वपरीक्षेला कामी येतील, पण मुख्य परीक्षेला तुम्हाला दूरपर्यंत कामी येणार नाही. कारण तुम्हाला मुख्य परीक्षेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा विषय असेल, परंतु जे NCERT बेसिक आहे, बेसिक विज्ञानाच्या, त्या तुम्हाला एक वेळेच्या पूर्वपरीक्षेला कामी येईल, पण मुख्य परीक्षेला त्याचं काय काम, मुख्य परीक्षेला त्याचं दूरपर्यंत काम नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व NCERT वाचू नका. आणि NCERT वाचताना ओल्ड NCERT वाचायच्या की न्यू NCERT वाचायच्या, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न निर्माण होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः ओल्ड NCERT आणि न्यू NCERT यांच्यामध्ये 70 ते 75% हे साम्य आहे. थोडासा काही बदल झालेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात ओल्ड NCERT आणि काही विषयांसाठी न्यू NCERT ज्यांचे प्रश्न ऑलरेडी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनला येऊन गेलेले आहे, तर त्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. कारण 2025ची राज्यसेवेची ही जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ही पहिली परीक्षा आहे. त्यामुळे याच्यासाठी आधार कोणता असेल, आधार, बट ऑबियस आधार हाच आहे की UPSCच्या ज्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन होतात त्याचे जे मुख्य परीक्षेचे पेपर झालेले आहे 2021, 2022 आणि 2023मध्ये, आणि यंदा होणार 2024, तर हीच जी क्वेश्चन पेपर आहे ती तुम्हाला आधार बनतील की ज्या प्रकारे UPSCने त्यांच्या मुख्य परीक्षेमध्ये GS1 पासून ते GS4 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न विचारलेली आहे, त्याच प्रकारची प्रश्न आयोग कॉपी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सर्वच्या सर्व NCERT वाचून वेळ गमावू नका.
मॅगझिन कोणतंही एक मॅगझिन वाचा विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही एक मॅगझिन. आणि फारच शक्य असेल तर आंतरराष्ट्रीय संबंधासाठी किंवा एखाद्या राजकीय घडामोडीसाठी कोणतंही एखादं चांगलं मॅगझिन वाचा ज्याची साईज कमी आहे आणि ज्याच्यामध्ये शब्द फार सुटसुटीत आणि सोपे दिलेले आहे. प्रत्येक मॅगझिन जमा करू नका की मार्केटमध्ये योजना मॅगझिन आली घेतली, कुरुक्षेत्र मॅगझिन आलं घेतली, त्यानंतर नका नीती आयोगाची मॅगझिन आली घेतली, एखाद्या प्रायव्हेट ऑथरची आहे ती आप्पा बळवंत चौकमध्ये जाऊन गेलं ती घेऊन घेतली. असं करून मॅगझिन घेऊ नये. मॅगझिनची दुकान स्वतःच्या स्टडी रूममध्ये बनवू नये. एक तर स्वतःची स्टडी रूम किंवा तुम्ही जिथे अभ्यास करायला जाता तिथे मॅगझिनची स्वतःची दुकान बनवू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, हा छलावा आहे, छलावा, मृगजळ आहे. विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी प्रत्येकच काहीतरी वाचावं, परंतु अनेक वेळा या मॅगझिन केवळ आणि केवळ विक्रीसाठी आणि टाईमपास करण्यासाठी तयार केलेल्या असतात. त्यामुळे कोणतंही एक मॅगझिन वाचा जे गव्हर्नमेंटचा स्रोत असेल, गव्हर्नमेंटची नका मॅगझिन असेल, किंवा मॅगझिन नाही वाचली तरी मी सांगतो मॅगझिन नाही वाचली तरी चालेल, परंतु तुमच्या आनंदाखातीर कोणतीही एक मॅगझिन वाचा. आणि ती मॅगझिन जास्तीत जास्त मी सांगू शकतो की ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या योजना, गव्हर्नमेंटचे सोर्सेस दिलेले असेल अशा मॅगझिन वाचू शकता. जसं महाराष्ट्राचं लोकराज्य मॅगझिन आहे, लोकराज्य, ते लोकराज्य मॅगझिन तुम्ही वाचू शकता. परंतु बाकी विद्यार्थी मित्रांनो, दूरदूरपर्यंत माझं जे म्हणणं आहे की तुम्ही ह्या मॅगझिनमध्ये कोणत्याही उठसूट मॅगझिन वाचू नका. त्यानंतर एक किंवा दोन पुस्तक प्रत्येक विषयासाठी, जसं तुम्हाला इंडियन पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन गव्हर्नन्स, हे जे GS पेपर 2 आहे यासाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मोर दॅन सफिशियंट आहे. 90% सिलेबस हा लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून कव्हर होतो. या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाचायची गरज नाही. किंवा मग इतिहास आहे, भूगोल आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इतिहासासाठी विद्यार्थी NCERT पण घेतात, रामचंद्र गुहा यांचे पण पुस्तक घेतात, त्यानंतर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, स्पेक्ट्रम ते पण घेतात, अजून काही ऑथर लोकांचे असेल असे पुस्तक घेतात. मला सांगा, इतिहासासाठी तुम्ही 6-6, 7-7 पुस्तकं घेऊन जाणार, त्यांना वाचणार केव्हा, त्यांना रिव्हिजन करणार केव्हा, हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे. की पुस्तकांची थप्पी लावणं हे चॅलेंज नाही आहे, पण त्या पुस्तकांना फिनिश करणं आणि त्याच्यापेक्षाही मोठं चॅलेंज त्यांना रिव्हिजन करणं हे तुम्ही केव्हा करणार. आणि वेळ हा फार लवकर पळत चाललेला आहे. एक्झामला, पुढच्या वर्षीच्या एक्झामसाठी, पूर्वपरीक्षेसाठी आता मोठ्या मुश्किलीने 11 ते 12 महिने उरलेले आहे, म्हणजे एखादी वर्ष. आणि ती एक्झाम झाल्या लगेच 2-3 महिन्यांनी तुमची 9 GS पेपर असतील, 9 पेपर असतील, 9 पेपर, 4 GSचे, 2 ऑप्शनल, 1 एसे आणि 1 इंग्लिश आणि मराठी. त्यामुळे 1 किंवा 2 पुस्तकं वाचा. आणि तुम्हाला सांगतो की रिटर्न पेपरमध्ये तुम्ही जे क्वेश्चन बघसाल UPSCचे आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे क्वेश्चन बघा, तुम्हाला लक्षात येईल 80% प्रश्न हे पुस्तक आधारित नाहीच. 80% प्रश्न हे पुस्तक आधारित नाही, एक तर ते वृत्तपत्र आधारित आहे, म्हणजे चालू घडामोडीवर आधारित आहे. केवळ तुम्हाला पुस्तकातले काही नॉलेज किंवा काही सपोर्टिव्ह पार्ट ग्रॅब करून त्याच्या आधारे तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. म्हणजे आन्सर ते तुमच्या स्वतःच्या शब्दात असले पाहिजे. तुम्ही सरळ तुम्हाला एकही असं पुस्तक सापडणार नाही की ज्या पुस्तकातून तुम्हाला डिट्टो प्रश्न एक्झाममध्ये येतील. हे माझं चॅलेंज आहे. आज लिहून देतो, ऑन रेकॉर्ड हे तुम्हाला बोलत आहे. हे रेकॉर्ड तुमच्याजवळ ठेवा की ज्या दिवशी 2025चा डिस्क्रिप्टिव्ह पेपर येणार त्यामध्ये इतिहास असो, भूगोल असो, त्यानंतर नका पॉलिटी, इकॉनॉमी किंवा नाही का आपल्या इंटरनॅशनल रिलेशन्स, इथिक्स, इंटिग्रिटी, कोणताही पेपर येणार तर या पेपरमध्ये जे प्रश्न असणार ते प्रश्न कोणत्याही पुस्तकातून डिक्टो घेण्यात आलेले नसणार. फक्त काही एक नॉलेज बेस असणार, नॉलेज बेस. त्या नॉलेज बेससाठी तुम्हाला पुस्तकं वाचावी लागेल, एका विषयासाठी जास्तीत जास्त 1 ते 2. आणि त्यानंतर तुम्हाला सगळं नॉलेज कलेक्ट करून वेळेवर तिथे आन्सरची रचना करायची आहे, स्ट्रक्चर करायचं आहे, ते तर तुम्हाला स्वतःच्या शब्दात करावं लागेल, स्वतःच्या नॉलेजमध्ये. यामध्ये तुम्ही टीप बघा, सर्व लेखकांची पुस्तके वाचणे म्हणजे वेळ जाणून बुजून वाया घालवणे आहे. हा पॉईंट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो. सर्वात शेवटचा पॉईंट बघा की सर्वच लेखकांची पुस्तकं वाचणे म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे आणि वेळ जाणून बुजून वाया घालवणे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला सांगितलं मी, या गोष्टींना, सगळ्या गोष्टींना टिकटो फॉलो करा. आता त्यानंतर PIB किंवा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि इंडिया इयरबुक अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे. कारण दिवसभरात गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही शासनाच्या बाबतीत जेवढ्याही योजना आणि पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळामार्फत जेवढेही केलेल्या ॲक्शन्स आहे त्या सगळ्या तुम्हाला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोवर भेटतात. त्यामुळे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि इंडिया इयरबुक हे आपल्या भारताच्या मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणजे माहिती व नभोवाणी मंत्रालय, गव्हर्नमेंटच्या मंत्रालयाकडून छापण्यात येणारं पुस्तक आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटचे सोर्स आहे, सर्वात महत्त्वाचे आहे. एक वेळेचं कोणत्याही लेखकाचं प्रायव्हेट मॅगझिन वाचू नका.
कोणत्याही नामांकित लेखकाच्या मोठमोठ्या नका तुम्ही मॅगझिन ज्या असतात चालू घडामोडीच्या त्या वाचल्या नाही तरी चालेल, परंतु प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आणि इंडिया ईअरबुक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही शासकीय स्रोत आहे. शासकीय स्रोत गव्हर्नमेंटची सोर्सेस आहे आणि गव्हर्नमेंटच्या सोर्समधूनच जास्तीत जास्त प्रश्न उत्तर आणि डेटा तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात येतो. याशिवाय शासकीय स्रोत वापरू नये हे पण टीप लिहिली इथे. इंटरनेट म्हणजे यूट्यूब किंवा सोशल मीडिया किंवा टेलिग्राम यावर कोणतेही एक चॅनल फॉलो करा, जसं की आपलं फिजिक्सवाला आहे. यामध्ये तुम्हाला भारतातले सर्व टॉप एड्युकेटर तुम्हाला प्रत्येक विषयाचा गायडन्स करतील. बाकी यूट्यूबवर दिवसभर सर्च करून तिथे टाईमपास करू नका. आणि दररोज न्यूज चॅनल किंवा सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअपचे ग्रुप, टेलिग्रामचे चॅनल असं बघण्याची आवश्यकता नाही. हा पूर्णपणे टाईमपास मानला जातो. तर या 3 गोष्टी तर अत्यंत फॉलो करा. आणि पहिल्या स्लाईडवर जे सांगितलं मी तुम्हाला वृत्तपत्रापासून तर सगळं या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाचा रेग्युलर भाग बनवा. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्र वाचणे, त्यातलं संपादकीय वाचणे, त्या संपादकीयाला एवढ्या मोठ्या संपादकीयाला त्याचा क्रक्स करणे, त्याचा छोटा रेशो करणे आणि त्यातून आपल्या एक्झामच्या सिलेबसनुसार क्वेश्चन आन्सर फ्रेम करणे, की बघायचं की त्या संपादकाने कोणत्या प्रकारे म्हणजे तो लेख लिहिलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचं असतं. आता त्यामध्ये आता बघा सर्वात आता याच्यामध्ये आता दुसरं एक नवीन चॅलेंज. ओके, हा सर्वात इंटरेस्टिंग पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे जर जुने क्वेश्चन पेपर बघितले असतील म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये असे काही कीवर्ड सापडणार. कीवर्ड जसं की कमेंट, डिस्कस, इव्हॅल्युएट, क्रिटिकली एक्झामाइन, क्रिटिसाइज, ॲनालिस, एक्सप्लेन, एन्युमरेट, एक्झामाइन, आउटलाईन किंवा क्रिटिकली इव्हॅल्युएट हे सगळे शब्द आहे. आणि हेच असेच प्रश्न आपल्याला पण येणार, असेच प्रश्न आपल्या राज्यसेवेच्या एक्झामला येणार. मग यांचा नेमका अर्थ काय होतो? ओके, यांचा नेमका अर्थ काय होतो की सगळं कमेंट म्हणजे, एक्झामिन म्हणजे, इव्हॅल्युएट म्हणजे सगळ्यांचा एकच अर्थ होतो का? अर्थातच नाही. मग त्यांच्यामध्ये जेव्हा कमेंट विचारण्यात येतं तर त्याची उत्तर लिहिण्याची स्टाईल वेगळी असणार का? ऑब्वियसली अर्थातच हो. हे बघा, जर तुम्हाला प्रश्न आला कमेंट म्हणजे तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, कमेंट हा शब्द कॉमेंट्रीहून आलेला आहे. कॉमेंट्री करताना कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 ते 3 कॉमेंटेटर बसलेले असतात आणि सगळ्यांचेच व्ह्यू सारखे असतात असं नाही. जर कॉमेंट्री बॉक्समध्ये वसीम अक्रम आहे, सौरभ गांगुली आहे आणि काही वेळासाठी सचिन तेंडुलकर पण आहे, तर ज्या गोष्टीला सचिन तेंडुलकर सपोर्ट करेल, होऊ शकतं त्याच गोष्टीला वसीम अक्रम अपोज करेल आणि सौरभ गांगुली या दोघांचं ऐकून बरोबर बॅलन्स मत देण्याचा प्रयत्न करेल. आणि हेच नेहमी घडतं कॉमेंट्रीमध्ये. एक जण म्हणतो की इस गेंद को उन्होंने चौक दिया, इस गेंद को उन्होंने छोड़ देना चाहिए था, लेकिन जानबूझ के उन्होंने बल्ला वहाँ पे इस्तेमाल किया और इसी के कारण आउटर एज लग के उनकी कैच सीधे कीपर के हाथ में गई. दूसरा म्हणू शकतो की नहीं, ये बराबर बात थी कि जिस तरह से अभी लास्ट ओवर चल रहे हैं, आखिरी ओवर के कारण हर बॉल को मारना ये ज़रूरत है, असं वगैरे ते काही म्हणतात. कॉमेंट्री म्हणजे सांगण्याचा अर्थ, आपण जेव्हा कॉमेंट्री करतो कॉमेंट्री बघतो ना, कॉमेंट्रीमध्ये प्रत्येकाचे मत वेगळे असतात. तसंच कॉमेंटमध्ये यावर तुमचे मत मांडावे लागतं. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला असं ॲनालिसिस करायचं विद्यार्थी मित्रांनो की तुमच्यासमोर तो सीन उभा आहे, तुमच्यासमोर तो प्रश्न उभा आहे आणि त्या प्रश्नामधला जो मेन मुद्दा आहे त्याला तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करता आलं पाहिजे आणि त्या चित्राला बघून तुमचे मत मांडले पाहिजे. तुमचे मत ते मत नकारात्मक पण असू शकतात, सकारात्मक पण असू शकतात, दोन्ही पण. जसा हा प्रश्न बघा, रशिया युक्रेन युद्धामुळे उद्भवणाऱ्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होणार? आता तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहीत आहे की रशिया आणि युक्रेन हे युद्ध चालू आहे, अजूनही सुरू आहे. आणि रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणावर काय परिणाम होणार? तर तुमच्या डोळ्यासमोर एखादी मॅच चालू आहे, तसं रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे नका तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे. मग त्याच्याहून तुमचे मत मांडले पाहिजे की रशिया आणि युक्रेन या दोघांसोबत भारताचे संबंध कसे आहे, भारताला दोघांपैकी एकाची बाजू न घेता त्यांना बॅलन्स कसा ठेवता आलं पाहिजे, रशियाला आपले स्वातंत्र्यापासून आपले कसे संबंध आहे आणि युक्रेन हा देश तयार झाल्यापासून आपल्या भारतातले कितीतरी विद्यार्थी वगैरे युक्रेनमध्ये शिकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काही नकारात्मक पॉईंट पण मांडावे लागेल की दोघांच्या युद्धामुळे भारताला नुकसान कसं आहे आणि दोघांच्या युद्धामध्ये भारत कोणती भूमिका बजावू शकतो युद्ध थांबवण्याची वगैरे, तशी सकारात्मक. तर नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही पॉईंट कमेंटमध्ये मांडावे लागेल. कारण कमेंट हा शब्द आला म्हणजे कॉमेंट्री, आणि कॉमेंट्री करताना जसा एखादा कॉमेंटेटर लाईव्ह बॅट्समन आणि बॉलरला बघतो, क्रिकेटची मॅच बघतो आणि ते तुम्हाला सांगतो आपल्याला, तसंच तुम्हाला कमेंट हा प्रश्न आला तर कमेंट प्रश्नामध्ये तुमच्यासमोर जिवंत चित्र उभं राहायला पाहिजे आणि त्यावरून तुम्ही त्यांचं ॲन्सर्स हे नका प्रोव्हाइड केलं पाहिजे.
सेकंड शब्द जो आहे तो आहे डिस्कस. ओके, सेकंड शब्द जो आहे डिस्कस. डिस्कस म्हणजे आपण बघा, आपण ग्रुप डिस्कशन करतो. ग्रुप डिस्कशन, ग्रुप डिस्कशनमध्ये काय होतं की काही काही वेळा आपले मतं जुळतात, काही वेळा आपले मतं विभक्त होतात, काही वेळा एखाद्या व्यक्तीचा आपण जो पॉईंट आहे तो दुरुस्त करतो, कधी कधी समोरचा व्यक्ती आपले पॉईंट दुरुस्त करतो. यालाच आपण डिस्कस म्हणतो की एखादा ज्वलंत मुद्दा आहे आणि त्या ज्वलंत मुद्द्यावर आपली चर्चा रंगलेली आहे. चर्चा आहे की नाही? तर डिस्कस म्हणजे चर्चा. यामध्ये तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडून निष्कर्ष मात्र सकारात्मक किंवा नकारात्मक देऊ शकता. हेच घडतं ना आपण जेव्हा चर्चा करतो. डिस्कस, डिस्कस म्हणजे डिस्कशन. आता तुम्ही स्वतः इमॅजिन करा, हा चालू क्लास असतानाच तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही डिस्कशन करा. अनेक वेळा तुम्ही आपल्या घरातल्या मेंबर घरातल्या सदस्यांसोबत किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही डिस्कशन केलं असेल. डिस्कशन कोणत्याही विषयावर, जसं वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण भारत नेहमी का हारतो, असं करताना मग आपण प्रश्नामध्ये विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्या दोन्ही बाजू मांडायच्या की इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांची मॅच लागल्यानंतर इंडिया नेहमी फायनलमध्ये का हारतो, त्यासाठी मेंटॅलिटी जबाबदार आहे का, किंवा आपल्याला होम ग्राउंडचं प्रेशर असतं का, किंवा ऑस्ट्रेलिया खरोखर खूप चांगली टीम आहे का. असे दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आपण डिस्कस करतो आहे आपल्या मित्रासोबत. आणि शेवटी मग आपण म्हणतो अरे जाऊ दे ना म्हणतं, ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया इंडिया आहे. असे निष्कर्ष आपण मांडतो. तर एक तर निष्कर्ष आपलं सकारात्मक राहू शकतं किंवा आपलं नकारात्मक राहू शकतं. कन्क्लुजन, ओके, कन्क्लुजन डिस्कशनमध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण डिस्कशन होताना नेहमी सगळे आपण लोक कन्क्लुजन देतो आणि त्यानंतरच आपण सगळे म्हणतो की चला आजचं डिस्कशन पुरे झालं, निष्कर्ष पण आला, आता आपण चर्चा थांबवू. तर डिस्कशन म्हणजे एक प्रकारची चर्चा आहे. चर्चेमध्ये जे प्रश्नामध्ये सांगितलेल्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू मांडाव्या लागतात. दोन्ही चांगल्या बाजू पण वाईट बाजू पण, म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक. परंतु त्यात निष्कर्ष मात्र, ओके, निष्कर्ष मात्र देणं आवश्यक आहे. जसा इथे प्रश्न आहे, डिस्कस द रॅशनल बिहाइंड इंट्रोड्युसिंग GST इन इंडिया. भारतामध्ये जीएसटी लागू करण्यामागे काय रॅशनल होतं याच्यावर चर्चा करा. ओके, भारतामध्ये जीएसटी अचानक घाई गडबडीने चालू करण्यामागे काय, म्हणजे त्याच्यामागे नका काय लॉजिक होतं, हे तुम्हाला चर्चा करायची आहे. मग जसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करतो की जीएसटी आपल्या देशामध्ये फार महत्त्वाचा आहे, जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे आणि अप्रत्यक्ष करांमुळे लोकांवर बोजा पडतो. मग लोकांवर हा जो ओझा किंवा बोझं पडत आहे त्याला कमी करण्यासाठी सर्व कर एकाच रेंजमध्ये आणण्यासाठी सर्वांसाठी समान कर यासाठी जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. परंतु आजही अमेरिका आणि सौदी अरेबियासारखे देश, एवढे दोन महान श्रीमंत देश, यांनी जीएसटी लागू केला नाही. यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि फ्रान्ससारखा देश जिथे जीएसटी केवळ सिंगल आहे किंवा नका दुहेरी आहे, आपल्या इथे जीएसटीचे चार रेट आहे. मग त्यामध्ये 4 रेट लावण्याची गरज काय होती. अजूनही सर्वसामान्य लोकांना जीएसटी कळाला नाही आणि व्यापारी लोकांना सुद्धा जीएसटी कळाला नाही. जीएसटीचे अजूनही फायदे लोकांना दिसत नाही आहे. असे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट म्हणू शकतो. म्हणजे शब्दानुसार, ओके, शब्दानुसार लक्षात ठेवायचं. डिस्कस म्हणजे चर्चा. तर मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ग्रुपमध्ये चर्चा करतोय. चर्चा करताना काही लोक चांगलं पण बोलतात, काही लोक वाईट पण बोलतात आणि शेवटी कन्क्लुजन काढतात. कॉमेंटमध्ये आपल्या डोळ्यासमोर आपण ती बघत आहोत आणि बघून त्याच्यावर कॉमेंट करतो आपण. कॉमेंट पास करणे, कॉमेंट्री असा त्याचा अर्थ होतो. एक्सप्लेन मध्ये ऑब्वियस आहे. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण देणे. यामध्ये असं मानून चालायचं की पेपर तपासणाऱ्याला काहीच माहिती नाही. आता हे मी म्हणून म्हटलं मानून चालायचं. जो पेपर तपासतो तो तर फारच हुशार व्यक्ती असतो, म्हणून त्याला पेपर तपासण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे असं मानून चालायचं की एक्सप्लेन हा शब्द आलेला, एक्सप्लेन म्हणजे जो पेपर तपासणारा आहे त्याला काहीच माहीत नाही, तो एखादा म्हणजे ज्युनियर विद्यार्थी आहे किंवा तो नौका आहे आणि त्याला आपण एक्सप्लेन करून देतो. एक्सप्लेन, जसा एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये नवीन येतो, मग तो पहिल्या दिवशी फार घाबरलेला असतो, आपण त्याला सगळं एक्सप्लेन करून देतो. अरे घाबरण्याची गरज नाही, तू 10 वाजता 10:30 वाजेपर्यंत आला तरी चालतं, एवढं कोणी चेक करत नाही. पण आल्यानंतर पहिले लॉग इन करून घ्यायचं, मग बॉसच्या कॅबिनमध्ये जायचं, तिथून आपल्या फाईल घ्यायच्या, इकडे कॅन्टीन आहे, या लोकांसोबत कॉन्टॅक्ट करायचा, इंटरनेटचा काही इश्यू झाला तर इथे बोलायचं. असं आपण त्याला प्रत्येक गोष्ट एकदम डिटेलमध्ये समजवतो. तर तसंच आपल्याला मानून चालायचं आहे की प्रश्न जर विचारला यामध्ये एक्सप्लेन, जर विचारलं एक्सप्लेन, तर यामध्ये असं मानून चालायचं की पेपर तपासणाऱ्याला काहीच माहिती नाही, म्हणून तुम्ही त्यांना स्पष्टीकरण देताय बारीक एकदम डिटेल. जसा आता इथे प्रश्न बघा, एक्सप्लेन व्हॉट इज डेमोग्राफिक डिव्हिडंड. आता असं मानून चालायचं की तुम्ही त्या पेपर तपासणाऱ्याला सगळं डिटेलमध्ये सांगत आहे की डेमो म्हणजे लोक, ग्राफी म्हणजे एक प्रदेश, एखाद्या प्रदेशात लोकसंख्या कशी डिवाईड झालेली आहे. एखाद्या पर्टिक्युलर प्रदेशामध्ये, जसं जम्मू अँड काश्मीर आहे,
महाराष्ट्र आहे, UP आहे, बिहार आहे, असे जे प्रदेश आहे, प्रत्येक प्रदेशामध्ये लोकसंख्या म्हणजे डेमो कोणत्या प्रकारे डिवाईड झालेली आहे. वृद्ध लोकसंख्या किती आहे, तरुण लोकसंख्या किती आहे, स्त्री किती आहे, पुरुष किती आहे, लहान बालक किती आहे, त्यांचा सेक्स रेशो किती आहे, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्णच्या पूर्ण गोष्टी सखोल सखोल स्पष्टीकरणासह. कारण शब्दाचा एक्सप्लेन म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगायची. तर एक्सप्लेनचा अर्थ असा होतो, आन्सर लिहिताना प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगावी लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, कमेंट कमेंटमध्ये तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं आहे आणि ते तुम्ही बघून त्याच्यावर कमेंट करत आहे म्हणजे मत मांडत आहे. आणि डिस्कसमध्ये तुम्ही चर्चा करत आहे. चर्चेमध्ये काही चांगले पॉझिटिव्ह पण पॉईंट येतात, काही चुकीचे निगेटिव्ह पॉईंट पण येतात आणि त्याच्यावर मग शेवटी निष्कर्ष येतो एखादा चाय गाळल्या टाईप. एक्सप्लेनमध्ये प्रत्येक गोष्ट पहिलेपासून तर एंडपर्यंत स्पष्टीकरण द्यावं लागतं पूर्ण डिटेलमध्ये. तसाच समोरचा शब्द आहे एक्झामाइन. आता एक्झामाइन म्हटल्यावर की पहिले आठवायला कोण पाहिजे, डॉक्टर. पहिलं आठवत डॉक्टर. डॉक्टरचं कामच आहे एक्झामिनेशन, स्टेथोस्कोप वगैरे लावणे, एक्झामाइन करणे, आपल्याला जीभ बाहेर काढून नका बघणे, आपल्या डोळ्यामध्ये टॉर्च मारून बघणे, प्रत्येक गोष्टीचं तो बारीक बारीक एक्झामाइन करतो म्हणजे परीक्षण करतो. ज्याप्रमाणे डॉक्टर एखाद्या रोगाच्या मुळापासून बेसिकपासून आपल्याला त्याची कल्पना देतो, त्याचप्रमाणे जो प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारला आहे त्यामध्ये डीपमध्ये जाऊन त्याचं सखोल विश्लेषण करायचं. तसं डॉक्टर आपल्याला म्हणतो की काल रात्री काय खाल्लं होतं, मग रात्री तुम्हाला थोडंसं चक्कर आल्या टाईप झालं होतं का, मळमळ होतं का, किंवा तुम्हाला पोट साफ होत नाही का, सगळे प्रश्न आपल्याकडून विचारतो. आणि मग डॉक्टर आपल्याला पोट इकडे तिकडे दाबतो आणि सगळं मग डिटेलमधून नाही का तो सांगतो आपल्याला की बघा तुम्हाला हा त्रास नाही का याच्यामुळे होत आहे, यामध्ये असे सिम्पटम्स येतात आणि हा आजचा रोग नाही आहे, तुम्हाला खूप पहिले झाला पण त्रास तुम्हाला आज होत आहे, असं तो सगळं सांगतो आपल्याला एकदम डीपमध्ये जाऊन पूर्ण हिस्ट्रीपासून. तसंच एक्झामिन जो प्रश्न येतो ना, त्यामध्ये तुम्हाला जो प्रश्न आहे किंवा त्या प्रश्नामध्ये जो मुद्दा विचारलेला मुद्दा, त्या मुद्द्याला एकदम डीपमध्ये जाऊन तुम्हाला सखोल विश्लेषण करायचं आहे. हा प्रश्न बघा, एक्झामाइन द रिझन फॉर फेल्युअर ऑफ पॉवर्टी इलिमिनेशन इन इंडिया. भारतामध्ये जे दारिद्र्य निर्मूलनाचं अपयश आलेलं आहे, अपयश, त्याला एक्झामाइन करा, परीक्षण करा. भारतामध्ये आज स्वतंत्र भारताच्या 75 वर्ष झाले तरी पण भारतामध्ये दारिद्र्य निर्मूलन हे अपयशी ठरलेलं आहे, याचं परीक्षण करा. आपल्याला एकदम डीपमध्ये जाऊन आपल्याला एकदम डीपमध्ये जाऊन इंग्रजांच्या काळापासून तर आपल्या भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आतापर्यंत आपण कोणकोणते प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये आपण अपयशी का ठरलो आणि त्या अपयशाची कारणे काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या 200 ते 250 शब्दामध्ये पुटअप करायच्या आहे आन्सर स्ट्रक्चरिंगमध्ये. तर एक्झामाइन. त्यानंतर शब्द आहे क्रिटिकली एक्झामाइन. हा शब्द तर असा आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतो आणि सर्वसामान्य सर्व लोकांना असं वाटतं की क्रिटिक करणे म्हणजे फक्त टीका करणे. फक्त टीका करणे की त्या समोरच्या व्यक्तीवर एक प्रकारची बदनामी करणे किंवा त्याच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे, असा अर्थ होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, क्रिटिक्स म्हणजे बघा पिक्चर असतो, पिक्चर. एखादा पिक्चर रिलीज झाल्यानंतर, एखादी मूव्ही रिलीज झाल्यानंतर जे क्रिटिक्स लोक सांगतात ते क्रिटिक्स लोक पिक्चराची चांगली बाजू पण सांगतात आणि वाईट बाजू पण सांगतात. आपण पेपरमध्ये कधी कधी क्रिटिक्स वाचतो, त्या पिक्चराला 3 स्टार 2 स्टार 5 स्टार असे भेटतात. तर त्यामध्ये स्पष्टपणे लिहून असतं की पिक्चर का बघावा आणि पिक्चर का बघू नये, म्हणजे चांगल्या बाजू कोणत्या आहे आणि वाईट बाजू कोणत्या आहे. तसंच याच्यामध्ये क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे पेपर तपासणाऱ्याला मुद्दा माहीत आहे, यावर फक्त तो यावर एकदम डिटेल्समधून तुमच्याकडून मत मागत आहे, म्हणजे त्या पेपर तपासण्याला माहीत आहे. जसं की क्रिटिकली एक्झामाइन द रोल ऑफ इंडियन मीडिया ॲज द 4th पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून भारतीय मीडियाचे हे टीकात्मक परीक्षण करा. तर याच्यामध्ये तुम्हाला मीडियाची फक्त टीकाच करायची नाही आहे की मीडिया विकली गेली आहे, गोदी मीडिया आहे आणि कोणत्या तरी एकाच राजकीय पक्षामध्ये ही नाही का म्हणजे राजकीय पक्षाकडे झुकलेली आहे, असा आन्सर द्यायचं नाही. इथे काय आहे की पेपर तपासण्याला माहीत आहे की हो, भारतामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे 3 पिल्लर आहे आणि त्यानंतर चौथा पिल्लर जो आहे, चौथा स्तंभ, तो मीडिया आहे. पण याबद्दल तो तुमच्याकडून एकदम डिटेलमध्ये जाणून घेतो की मीडिया पहिले कसा होता, आता कसा आहे, पहिले मीडियामध्ये कोणते मुद्दे यायचे, आज मीडियामध्ये कोणते मुद्दे राबवतात, पहिले मीडिया निष्पक्ष होता, आज मीडिया कोणत्या एका साईडला झुकलेला आहे का. अशा प्रकारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सकारात्मक नकारात्मक दोन्ही पॉईंट लिहायचे आहे. याला म्हणतात क्रिटिकली एक्झामाइन. त्यानंतर समोरचा शब्द आहे एन्युमरेट. याचा इंग्रजीमध्ये अर्थच होतो लिस्ट आउट. एन्युमरेट म्हणजे फक्त मुद्दे मांडायचे, ठळक मुद्दे, स्पष्टीकरण द्यायचं नाही, काही नाही. हा सर्वात सोपी प्रकारचा प्रश्न असतो. जर तुम्हाला प्रश्न आला बघा असा, एन्युमरेट द मिलेनियम डेव्हलपमेंट गोल विथ एक्झाम्पल,
जे आठ सहस्त्रक विकासाची उद्दिष्टे आहे ती तुम्हाला केवळ हेडिंगमधून लिहायची आहे आणि प्रत्येक हेडिंगच्या खाली एक दोन ओळीचे एक्झाम्पल लिहायचे आहे. जसं पहिलं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल भूकमारी व दारिद्र्य दूर करणे. मग तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की भारतामध्ये पोषण अभियान याद्वारे भूकमारी दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि भारतामध्ये सार्वजनिक जी ही आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, तर त्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम PDSद्वारे भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असं म्हणजे एन्युमरेटमध्ये केवळ ठळक मुद्दे मांडायचे, ठळक मुद्दे, आणि त्यात छोटं म्हणजे 20-30 शब्दाची एखादी ओळ लिहून एक्झाम्पल द्यायचे. तर प्रश्नामध्ये सर्वात सोपी प्रश्न हा प्रकारचा असतो एन्युमरेट. ओके, एन्युमरेट. कधी कधी असा प्रश्न येतो, एन्युमरेट द डिफरंट फ्रीडम मुवमेंट्स ड्युरिंग ब्रिटिश एरा विथ सायटिंग एक्झाम्पल. भारतामध्ये जेवढेही स्वतंत्र चळवळी झाल्या त्यांचे फक्त त्यांचे नका नाव सांगा आणि छोटे एक्झाम्पल द्या. मग असहकार चळवळ आहे की नाही, त्यानंतर नका असहकार चळवळनंतर नका महात्मा गांधीच्या जेवढेही चळवळ आहे, सुभाषचंद्र बोस यांच्या चळवळी आहे, शेतकऱ्यांच्या चळवळी आहे, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या चळवळी आहे. फक्त ठळक मुद्दे मांडायचे आणि त्यात छोटे एक्झाम्पल द्यायचे. हा सर्वात सोपी प्रकार मानण्यात येतो एन्युमरेट. याचा आन्सर कोणताही विद्यार्थी लिहू शकतो, नवखा विद्यार्थीसुद्धा लिहू शकतो. आणि शेवटी आहे ॲनालाइज. ओके, ॲनालिसिस. न्यूज चॅनल. ओके, न्यूज चॅनलवाले काय करतात, न्यूज चॅनलवाले कधी कधी आपल्याजवळ नाही का असे हे बसवतात, मोठमोठे एक्सपर्ट लोक बसवतात आणि त्या एक्सपर्ट लोकांकडून एकाच मुद्द्यावर ॲनालिसिस करून घेतात. इंग्लिश न्यूज चॅनलवाले सुद्धा म्हणतात वेलकम टू रिपब्लिक इंडिया अँड दिस टाइम वी हॅव सम एक्सपर्ट ऑन इंडियन फॉरेन रिलेशन्स अँड द काउंटर फ्रॉड फ्रॉम नेबरिंग कंट्रीज लाईक नेपाल, पाकिस्तान as well as Afghanistan and some few correspondents from USA. Today we are going to analyze what impact does India have in the upcoming future when America and China are going war, or America and China are going in war with war. At that time what will be the role of India? असं वगैरे ते प्रश्न वगैरे विचारू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला काही म्हणजे एक्सपर्ट लोक बसलेले, एक्सपर्ट लोक, आणि हे एक्सपर्ट लोक त्या एका पर्टिक्युलर मुद्द्याचं पूर्ण ऑपरेशन करत आहे, पूर्ण ऑपरेशन ॲनालिसिस करत आहे टॉप ते बॉटम. तर यामध्ये प्रश्नातल्या मूळ मुद्द्याचे साधक आणि बाधक म्हणजे प्रोज म्हणजे काय की ही गोष्ट कशामुळे होऊ शकते, आणि कॉन्स ही गोष्ट कोणत्या घटकामुळे थांबू शकते. ओके, प्रोज म्हणजे समोर जाणे, कोणत्या घटकामुळे ही गोष्ट समोर जाऊ शकते, आणि कॉन्स म्हणजे कोणती गोष्ट याला अडथळा निर्माण होऊ शकते. ह्या दोन्ही मुद्दे मांडायचे असतात ॲनालिसिसमध्ये. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की जर भारताचं अमेरिका आणि चीन या दोघांचं युद्ध होणार असेल तर त्यात भारताची भूमिका काय असेल याचा ॲनालिसिस करा, असा प्रश्न आला. अगदी इथे प्रश्न आहे चीन देशाचा BRI हा प्रकल्प, चीन हा जो देश आहे त्याचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा प्रकल्प भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार आहे, आकलन करा. याच्यामध्ये आकलन करताना आपल्याला पहिले हे सांगावं लागेल की चीनचा हा जो BRI प्रकल्प आहे हा कोणकोणत्या कारणामुळे खरोखर समोर जाऊ शकतो, आणि मग कॉन्स म्हणजे चीनला तो प्रकल्प थांबवताना म्हणजे कोणकोणते घटक निर्माण होऊ शकतात, चीनच्या प्रकल्पाला त्या धोका कोणता निर्माण होऊ शकतो, आणि यामुळे भारताच्या सुरक्षेला कसा धोका निर्माण होऊ शकतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. चीन आपला नेबरिंग कंट्री आहे, 1962 आपल्यासोबत युद्ध केलेलं आहे, आणि तो सध्या पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि मालदीव या सगळ्यांना जवळ करत आहे. श्रीलंका त्यांना पैसे देत आहे आणि तिथे आपली आर्मी उभी करत आहे. यालाच आपण स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणतो, आणि भारताच्या आजूबाजूला पूर्ण एक त्यांनी नका आर्मी ठेवून दिलेली आहे. तर यामुळे या BRI प्रकल्प भारताच्या सुरक्षेला कसा धोका निर्माण झालेला आहे याचं आकलन करताना आपल्याला कोणत्या गोष्टी चीनला साधक आहे आणि कोणत्या गोष्टी चीनला बाधक आहे असं आपल्याला हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथे मांडावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला नाही का जे आत्तापर्यंत सांगितलं मी की तुम्हाला 2025च्या एक्झामला सामोरे जाताना सर्वात पहिले तुम्हाला सिलेबस तुमचा माहीत असणं आवश्यक आहे. माझी ही नम्र विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचा सिलेबसच्या हार्ड कॉपी म्हणजे प्रिंटेड कॉपी 3-4 तुमच्याजवळ असल्या पाहिजे. एक तुमच्या स्टडी रूममध्ये भिंतीवर चिपकवलेलं, एक नेहमी तुमच्या बॅगमध्ये जर तुम्ही कुठे अभ्यास करायला जात असाल तर, आणि एक जे तुमचं रायटिंग पॅड असतं त्या रायटिंग पॅडवर सुद्धा, की लगेच आपल्याला न्यूजपेपर वाचताना रायटिंग पॅडवर सिलेबस बघता आला पाहिजे, आपल्या भिंतीवर आपला सिलेबस बघता आला पाहिजे. तर अचूक आणि सुरेख उत्तर लिहिण्यासाठी पंचतंत्रांचा अवलंब करणं तुम्हाला फार आवश्यक आहे. हे पंचतंत्र म्हणजे कोणते, ज्याच्यामुळे तुमची नका अशी एक सिंगमसारखी एक भयंकर नका एक नका जबरदस्त अशी नका हे मुठ्ठी तयार होईल, ज्याच्यामुळे तुम्ही चांगला पंच मारू शकणार. अचूक प्रश्न उत्तरे यामध्ये नंबर 1 आहे एक्झाम पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांना सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजे.
बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सांगणार नाही मी. विद्यार्थ्यांना सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा तोंडपाठच असला पाहिजे. विद्यार्थ्यांना कधीही विचारलं त्यांना सांगता आलं पाहिजे की या या पुस्तक या या पेपरमध्ये हा विषय आहे आणि त्यामध्ये हे घटक आहे. GS3मध्ये एवढे एवढे टॉपिक येतात. GS4मध्ये इथिक्सची सुरुवात इथून होते आणि इथिक्समध्ये एवढे टॉपिक आहे. इंटिग्रिटीमध्ये एवढे टॉपिक आहे. केस स्टडीजमध्ये या सिलेबस दिलेला आहे. पॉलिटीमध्ये कोणकोणते घटक आहे आणि कोणकोणती कायदे आहे स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. एवढी मेहनत ही सुरुवातीचा पहिला टप्पा आहे, पहिलं तंत्र. दुसरं तंत्र, कोणत्याही उत्तराचं स्ट्रक्चर तयार करताना प्रत्येक प्रश्नाला एक तरी कीवर्ड असतो. कीवर्ड म्हणजे जसा एखादा पिक्चर असतो, त्या पिक्चरचं टायटल किंवा त्या पिक्चरच्या टायटलवरून माहीत पडतं आपल्याला की पिक्चर कसा आहे. कुछ कुछ होता है असं म्हटलं की तो पिक्चर नाही का रोमॅन्टिक आहे. ॲनिमल नावावरून माहीत पडतं की पिक्चर एकदम वल्गर किंवा नाही का एकदम हिंसेवाला ॲनिमल. तर जसे आपण पिक्चराचे नाव पाहून, टायटल पाहून किंवा त्या पिक्चरचं पोस्टर पाहून समजून जातो की तो पिक्चर कसा असणार आहे मूवी, तसंच नाही का प्रत्येक प्रश्नामध्ये एक तरी कीवर्ड असतो. कीवर्ड आयोग एवढी मदत करते म्हणजे करते आयोग की तुम्हाला कीवर्ड देतं. हीच त्या प्रश्नाचा मुख्य मुद्दा किंवा प्रश्नाची आत्मा असते. त्या शब्दाला अनुसरून सुरू करायचं म्हणजे तो कीवर्ड असतो त्याला इंट्रोडक्शनमध्ये एक्सप्लेन करायचा, त्याला कीवर्डमध्येच एक्सप्लेन करायचा. जर तुम्हाला कोणी विचारलं की भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही भारत आज दारिद्र्याला झाकण्यासाठी किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी अपयशी ठरला आहे, तर दारिद्र्य हा तुमचा कीवर्ड आहे. तर पहिल्या स्पष्टीकरणामध्ये दारिद्र्याची व्याख्या आली पाहिजे. दारिद्र्य म्हणजे एखादा व्यक्ती किमान एवढे सुद्धा उत्पन्न कमवू शकत नाही जेणेकरून तो आपल्या बेसिक गरजा, मूलभूत गरजा जसे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य पूर्ण करू शकत नाही. तिथेच तुमच्या प्रश्नाचं एकदम इम्प्रेशन तयार झालं की दारिद्र्य हा शब्द कीवर्ड होता आणि तो तुम्ही सुरुवातच एक्सप्लेन केलं आणि मग तुम्ही मेन मुद्द्यावर येता. म्हणजे इंट्रोडक्शन. ओके, इंट्रोडक्शनमध्ये जो कीवर्ड असतो, त्या कीवर्डची व्याख्या 20 ते 25 शब्दात. त्यानंतर जी मेन बॉडी असते ही जवळपास 100 शब्दात आणि उरलेले 30, 40, 50 शब्द कन्क्लुजनमध्ये. आणि कन्क्लुजन हा निष्कर्ष नेहमी सकारात्मक आणि भविष्यकालीन असला पाहिजे. नेहमी सकारात्मक आणि भविष्यकालीन असला पाहिजे. पॉझिटिव्ह निष्कर्ष असला पाहिजे. कारण तुमच्या पॉझिटिव्ह निष्कर्षामधून त्या एक्झाम नाही का पेपर चेक करणाऱ्याला माहीत पडतं की हा विद्यार्थी पॉझिटिव्ह माइंडसेटचा आहे, हा विद्यार्थी पॉझिटिव्ह माइंडसेटचा आहे. आणि खरोखर एवढ्या निगेटिव्ह पॉईंटमध्ये सुद्धा याने काही चांगल्या गोष्टी मांडलेल्या आहे. एंड करताना हॅपीज एंडिंग ज्याला म्हणतो आपण, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर ओके, तिसरा नंबर, स्पष्ट आणि संक्षिप्त वाक्यरचना करताना जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहे तेवढीच वाक्य बोलायची, तेवढीच वाक्य लिहायची. एक्स्ट्रा टाइमपास करायचा नाही. सरळ मुद्द्यावर यायचं, सरळ मुद्द्यावर यायचं. इकडे तिकडे गोल फिरवायचं नाही. कारण तुमच्या जीवनात सुद्धा तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट गोल फिरवून सांगण्याचा प्रयत्न करतो तर समोरचे लोक म्हणतात की बस बोर कर. ओके, बोर नको करू, फालतूचं नको बोलू नको, म्हणते जे आहे ते मेन मुद्द्यावर ये म्हणतं. मेन मुद्द्यावर यायची ही सवय असलीच पाहिजे. स्पष्ट आणि संक्षिप्त वाक्यरचना. त्यानंतर बी ओरिजिनल. उत्तरे तुमच्या भाषेत असावी. कारण तुम्ही कितीही पुस्तक वाचून गेले आणि कितीही वृत्तपत्रातून तुम्ही सगळं नॉलेज गॅदर केलं, शेवटी वाक्यरचना ही तुमचीच असली पाहिजे आणि तुम्हाला ते सजवायचं आहे. कारण तुम्हाला क्रिकेटमध्ये तुमचा कोच तुमच्याकडून दररोज कितीही प्रॅक्टिस करून घेतला, शेवटी प्रत्यक्ष मॅचमध्ये कोणता बॉल येतो आणि त्या कोणत्या बॉलला कशा प्रकारचा शॉट मारायचा हे तुम्हाला ठरवायचं असतं, आहे की नाही. तुमचा कोच तुमच्याकडून स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, आहे की नाही, सुपला शॉट सगळ्यांची प्रॅक्टिस करून घेईल. परंतु प्रत्यक्ष मॅचमध्ये बॉल पाहून तुम्हाला नाही का बॅट फिरवायची आहे. तसंच उत्तरे तुमच्या भाषेत असायला पाहिजे. वृत्तपत्रे, मॅगझिन किंवा कोणत्याही स्रोतांना हुबेहूब नक्कल करू नये. कारण तुम्ही म्हणजे यांच्यातून फक्त तुमचं नॉलेज याच्यातून नका तुमचं फक्त नॉलेज ग्रॅब करू शकता नॉलेज. बाकी तुम्ही वृत्तपत्रांना किंवा मॅगझिनला किंवा कोणत्याही पुस्तकाला हुबेहूब कॉपी केलं तर ते रटाळवानं वाटेल आणि तुमच्या प्रश्नाला तो नॉर्मली 2-3 मार्क देऊन तुम्हाला मोकळं करेल. आपल्याला 10 पैकी 7 ते 8 मार्क आणि 15 पैकी 11 ते 12 मार्क आलेच पाहिजे. 11 ते 12 मार्क 15 पैकी, लक्षात घ्या. उत्तरे फॅक्ट्सवर आणि विश्वासवार्ह असली पाहिजे. यासाठी काय करायचं तर जे मी तुम्हाला म्हटलं की दररोज वृत्तपत्रे आणि त्याबद्दल संपादकीय वाचणे, मंत्रालयांच्या वेबसाईट न चुकता बघाव्या. कारण गव्हर्नमेंटचे सोर्सेस असतात हे. शासकीय सोर्सेस जसं की PIB, ऑल इंडिया रेडिओ हे वाचायचं. आणि स्टेट बोर्ड आणि NCERT मधून बेस तयार करा. परंतु प्रत्येकच स्टेट बोर्डचं पुस्तक आणि प्रत्येकच NCERT वाचायची गरज नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोसारखा गव्हर्नमेंटचा सोर्स वापरायचा आणि कधी ऑल इंडिया रेडिओवरचे डिस्कशन ऐकायचे, पण त्यामध्ये सुद्धा जास्त वेळ घालायचा नाही. आणि मंत्रालयांच्या वेबसाईट एखादी म्हणजे जसं अर्थ मंत्रालय आहे, पर्यावरण मंत्रालय आहे, अशा वेबसाईट बघायच्या
परंतु सर्वात महत्त्वाचं कंपल्सरी म्हणजे दररोज वृत्तपत्र आणि त्यामधलं संपादकीय वाचायचं म्हणजे वाचायचं. हेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲन्सर कसं लिहायचं, म्हणजे प्रत्येक उत्तराची सुरुवात कशी करायची, त्याची मुख्य बॉडी कशी असली पाहिजे आणि त्याचं कन्क्लुजन कसं असलं पाहिजे हे तुम्हाला संपादकीयमधूनच कळेल. वारंवार वाचणं चालू करा, लिहिणं चालू करा आणि लवकरच यावर आपण एक चांगली सिरीज घेऊ ज्यामध्ये आपण दररोज काही प्रश्न ॲन्सर लिहून घेऊ विद्यार्थ्यांकडून की या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने कसं लिहिता आलं पाहिजे, यावर आपण नक्कीच हे बघू. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, मी जे सांगितलं 2025च्या येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी ॲन्सर रायटिंगच्या ज्या बेसिक्स आहे, हा आजचा टॉपिक सगळ्या लोकांनी बघा आणि यावर तुमचे फीडबॅक नक्की कळवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. 2025ची एक्झाम येत आहे, पण त्याला घाबरता कामी नये. जिथे जिथे ॲन्सर रायटिंग आहे तिथे तिथे आम्ही फिजिक्सवाला या प्लॅटफॉर्मवर सदैव विद्यार्थ्यांसोबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय फिजिक्सवाला, जय MPSC वाला.